आजारी पडलो तर प्रत्येक जण येऊन चौकशी करायचा, हव नको बघायचा. आई पण तुमचा जमाना वेगळा होता. राधिका म्हणाली. वेगळा होता. पण लग्न, जोडीदार, संसार या तर सेम गोष्टी आहेत ना. आता प्रत्येकाला सेपरेट रूम असते. सगळ्या वस्तू वेगवेगळ्या, आवडीच्या असतात. सासू सासरे कशाला आडकाठी करत नाहीत. आजची मुलं त्यांच्या लाईफस्टाईलने जगतात. तर तसंच त्यांना जगू दे. आपला जमाना गेला आता. म्हणून गप्प राहतात. समजा उद्या तुझ्या दादानेही ठरवले की आपण वेगळे राहायचे, तर तुला ते आवडेल का? तू दादाला 4 शब्द सुनावशील की आई बाबांना या वयात एकट सोडतो का म्हणून. मग शशांकचे काय चुकले सांग यात? राधिका, तू अगोदर त्या घराला आपलंच तरी कर. मग हळूहळू तुला तुझ्या मनासारखी प्रायव्हसी ही मिळत जाईल. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा असतो. येते का लक्षात काही? हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझेच चुकले. मी अशी तडकाफडकी निघून यायला नको होते. मी आताच शशांकला कॉल करते. राधिका कॉल करायला गेली. आई हसतच आपल्या लेकीकडे बघत राहिली.